नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हल्ली बरेच जण शेवयांच्या इडल्या ही इन्स्टंट रेसिपी बनवतात. बनवायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी असल्यामुळे म्हटलं आज आपण पण ट्राय करूया. तर आज मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे. या इडल्या बनवण्याकरता इथे मी 4 वाट्या गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत आणि या आता मी साधारण 1-2 मिनटं मंद आचेवर हलक्या अशा भाजून घेणार आहे. तर आता या शेवया मी 1-2 मिनटं मंद आचेवर भाजून घेत आहे. आता इथे मी प्रमाण असं घेतलेलं आहे की 2 वाट्या शेवयांकरता 1 वाटी भरून दही आणि अर्धा वाटी पाणी. त्यामुळे आता इथे मी 4 वाट्या शेवया घेतलेल्या आहेत, तर 2 वाटी दही आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण वापरत आहे. शेवया थंड होईपर्यंत इडलीमध्ये घालण्याकरता मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा आणि छोटंसं गाजर, तसंच 1 पेर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता लागेल. तसेच या इडलीच्या बॅटरमध्ये घालण्याकरता मी फोडणी तयार करून घेतलेली आहे. तर 2 मोठे चमचे तेल घेतलं. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, जिरं, हिंग, उडीद डाळ, चणा डाळ आणि थोडेसे काजू घालून ही मी फोडणी तयार करून घेतली आहे. आता इथे मी 2 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे आता छान फेटून घेत आहे. दही फेटून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी या सगळ्या चिरलेल्या भाज्या घातलेल्या आहेत आणि या छान मिक्स करून घेतल्या आहेत. त्यानंतर या दह्यामध्ये मी आता शेवया घातलेल्या आहेत आणि हे छान मिक्स करून घेत आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालत आहे. तर दह्याच्या वाटीमध्येच मी पाणी घातलेलं आहे आणि हे याच्यात घालून परत एकदा छान मिक्स करून घेत आहे. सगळ्यात शेवटी आता याच्यामध्ये ही बनवलेली मी फोडणी घातलेली आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 10 मिनटं हे मी रेस्टिंगला ठेवत आहे. मग इडल्या बनवायच्या आहेत. 10 मिनटानंतर इथे मी इडली साच्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे शेवयांचं बॅटर घातलेलं आहे. एकीकडे मी इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा उकळवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता या इडल्या 10 मिनटं वाफवून घेऊयात. 10 मिनटानंतर मस्त अशा या इडल्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला मी हे दाखवते किती सॉफ्ट आणि छान झालेले आहेत. याच्याबरोबर मी फुटाण्यांच्या डाळ्याची चटणी सर्व केलेली आहे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे या इन्स्टंट इडल्या नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.